नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. मी आता आलोय कॅशू फार्ममध्ये. या मी तुम्हाला दाखवतो. कॅशू फार्ममध्ये आलात की तुम्ही पाहू शकता, पावसाचे दिवस आहेत. जे काजू असे पत्र्यात लपलेले असतात ते रुजतात आणि असे आपल्याला ग्रीन काजू मिळतात. असे ग्रीन काजू प्रत्येक काजूच्या झाडाखाली असतात. या तुम्हाला दाखवतो, ज्याची इथे भाजी करण्यात येते. हे बघा, तर असे कोकणातील लोक काय करतात, ग्रीन काजू जमा करतात खूप सारे. यांची पण भाजी होते, हे बघा. आणि ह्याची भाजी पण चांगली होती. तुम्ही ओल्या काजूची भाजी ऐकली असेल, पण हे बघा, हे याला ग्रीन काजू म्हणतात, ग्रीन कॅशू. तर असे हे काजू जमा करायचे आणि ह्या सगळ्या काजूची भाजी करायची. मस्त भाजी होते. ओल्या काजूसारखी याची भाजी करतात बघा. हे एवढे अजून मिळालेत मला, आणि अजूनही बरेच काजू बाकी आहेत. झाडं बघा किती रुजलेत ते. इथले वेळेअभावी नेता नाही आले काजू, त्यामुळे किती काजू आहेत ते बघा. हे बघा, जवळपास अर्धा किलो काजू आम्हाला मिळालेले आहेत. आणि आता या काजूंची भाजी आम्ही बनवणार. ह्याला गरकी असं म्हणतात आमच्याकडे. जे रुजून येतात त्यांचे काजू. मस्त उत्तम चविष्ट भाजी होते. तुम्ही तुमच्या पद्धतीने भाजी बनवू शकता. ही मार्केटला विकत पण मिळतात. खूप महाग आहेत ओल्या काजूंसारखेच. आता चला, ह्याची भाजी बनवून खातो मी.